उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेचे आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या युवा सेनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। बोकारे सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। विषय आपल्याला काय वाटतंय? बघा, 100% या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की मत चोरी झालेली आहे। आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे बहुमत हे आपल्या इंडिया आघाडीला भेटलेलं, त्याच्यानंतर लगेच विधानसभेचे इलेक्शन आले आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये एवढ्या लोकांना मतदान कसं भेटलं आणि किती मतदान हे शेवटच्या 1 तासामध्ये झालं, ह्याची पूर्ण ॲनालिसिस आपण केलेली आहे। या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेने पाहिलेलं आहे की 100% मतं चोरी झालेली आहे आणि त्यामुळे हे सत्ताधारी पक्ष हे आता सत्तेत बसलेले आहेत। पण या पूर्ण या मतचोरीचं ॲनालिसिस राहुल गांधी साहेबांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलं, त्यानंतर आदित्य साहेबांनी त्या ठिकाणी हा विषय उचलून मांडलेला आहे आणि आता सर्व पक्षीय आपण पाहिलं असेल की विराट सत्याचा मोर्चा या ठिकाणी झाला आणि यामध्ये हे जे आपले पदाधिकारी आहेत हेच नाहीत तर सामान्य जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं किंवा डेमोक्रेसीचं आपल्याला हे आज त्यांना जतन करण्याचं आपल्यावर ही जिम्मेदारी आहे आणि मी धन्यवाद व्यक्त करतो सर्व जनतेचे की ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या इलेक्शनच्या आधी हे करेक्शन जे आहे हे मतदार यादीचं हे नक्कीच होईल। आपण पाहिलं। आपण कुठून आलात आणि आपलं नाव सांगा? मी विनायक वगैरे मीरा भाईंदरवरून आलेलो आहे आणि आपल्या युवा सेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचा उपजिल्हाधिकारी आराध्य सामंत। मी युवा सेना जिल्हा सचिव आहे युवा सेनेचा। सर्वात पहिला मला असं वाटतं हे जे देशामध्ये जी संविधानाची हत्या करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे, सर्वप्रथम याचा निषेध केला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी हा लढा उभा केलेला आहे जो सर्व पक्षांनी, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे। आणि मला असं वाटतं की आता एक्सपोज झालेलं आहे, निवडणूक आयोग एक्सपोज झालेलं आहे आणि ती सत्ताधाऱ्यांची राखेल बनून काम करते निवडणूक आयोग। सर्वप्रथम या निवडणूक आयोगालाच बरखास्त करा, कारण ह्याच्यामध्ये फक्त नावाला ते अधिकारी हे सर्व भाजपची लोक त्याच्यामध्ये घुसलेली आहेत। आत्ताच माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले कशा प्रकारे त्यांच्या नावाने जे काय नोंदणी करण्यात आली कुठल्या तरी ॲपवर, हे बोगस काम सख्या देशभर सुरू आहे आणि या बोगस गोष्टीच्या जीवावर जे लोक निवडणुका जिंकत आहेत। तुम्ही बघा मध्यंतरी लोकसभा असेल विधानसभा असेल त्याच्यामध्ये बघा की भाजपच्या नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला 200 माणसं जमायची नाही, पण तिकडे 2-2 लाख मतांनी निवडून आलेले आहेत। जे निवडून आले त्यांना चक्कर आले की आम्ही कसे निवडून आलोय, पण हे होणारच होतं कारण निवडणूक यंत्र हा पूर्णपणे आतमध्ये सेट होतं। तर जर फ्री अँड फेअर इलेक्शन जर तुम्हाला देशामध्ये करायचे आणि खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला मग कोणी हारो जितो, महाविकास आघाडी जितो किंवा महायुती जितो त्याशी काही देणं घेणं नाही, पण तुम्हाला फ्री अँड फेअर इलेक्शन करणं हे या देशाच्या नागरिकांचा या देशाच्या नागरिकांचा अधिकार आहे। नाही तर तुम्ही 140 कोटी जनतेला मूर्खच बनवताय ना। त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या लढ्यात सहभागी झालं पाहिजे। पक्ष, भेद, जात, धर्म, पंथ, भाषा या सर्व गोष्टी विसरून लोकशाही वाचवण्यासाठी आपण हे केलं पाहिजे, कारण जर आत्ता आपण हे केलं नाही तर हे हुकुमशाहीच्या दिशेने पहिलं पाऊल असेल आणि ज्या प्रकारे मग ते चायना वगैरेमध्ये जी काही हुकुमशाही चालू आहे तीच हुकुमशाही या हिंदुस्थानामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। तुमचं नेमकं काय म्हणणं आहे की आज जे उद्धव साहेब झाले, राजसाहेब झाले आणि पवार साहेब झाले यांनी भाषणामधून जे मतं व्यक्त केले निवडणूक आयोगाबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल, नेमकं तुम्हाला काय वाटतं? आज उद्धव साहेब, राजसाहेब, शरद पवार साहेब सगळे नेते हे तर उतरले रस्त्यावर, पण आज हे महाराष्ट्र दर्शन हे देशाला झालेलं आहे की महाराष्ट्र एकजूट काय असते, मराठी माणूस काय असतो, हिंदुत्व काय असतं, या सगळ्याची दर्शन या देशाला झालेलं आहे। नेमकं मला बोलायचं असंच आहे की लोकसभेचे इलेक्शन आपण बघितलं की पवार साहेबांचे 7पेक्षा जास्त वरती खासदार निवडून आलेले, विधानसभेच्या इलेक्शनला डायरेक्ट क्राफ्ट मायनस कसा होतो, उद्धव साहेबांचे 9 खासदार निवडून आलेले, 20 आमदार कसे निवडून येतात, या कुठेतरी लोकांना संभ्रमात फिरवण्याचा हा सरकारचा उद्दिष्ट आहे। त्या उद्दिष्टाला कोणी बळी पडणार नाही आहे आणि आमचं तर म्हणणं आहे हे याद्यांमध्ये चेक झालंच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलेट पेपर इलेक्शन घ्या। बॅलेट पेपर इलेक्शन का घेत नाही? अगर तुम्हाला लढायचं तर मर्दासारखं लढा ना, छुपून पाठवून हे याला फोड त्याला फोड। म्हणजे उद्धव साहेबांनी भाषण सांगितलं की माझी वडील चोरण्यापर्यंत ठीक होतं, पक्ष चोरण्यापर्यंत ठीक होतं, सगळं ठीक होतं, तुम्हाला ते पण जमत नाही। उद्धव साहेबांना संपवण्याचं मी ठाकरे ब्रँडला संपवण्यासाठी मी आता मदत चोरी करताय, थोडी जनाची नाही तर मनाची तरी राज बाळगा। धन्यवाद।